नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक साधा पण खूपच महत्त्वाचा प्रश्न विचारू इच्छितो। तुमच्याकडे डी.एड आणि बी.एड दोन्ही डिग्री आहेत का? आणि तरीही तुम्ही अजूनही कन्फ्यूज आहात का की प्रेफरन्स नेमकी कशी द्यायची? जर तुमचं उत्तर हो असेल तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। कारण आज आपण फक्त माहिती घेणार नाही, तर आज आपण असा डिसिजन समजून घेणार आहोत जो तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो। अगदी खरं आहे, एक छोटीशी चूक, फक्त प्रेफरन्स भरताना केलेली एक चूक तुमचं सिलेक्शन थांबवू शकते आणि दुसरीकडे एक योग्य डिसिजन तुम्हाला थेट गव्हर्नमेंट जॉबपर्यंत पोहोचवू शकतो। मित्रांनो, बरेच विद्यार्थी काय करतात, ते फॉर्म भरताना घाई करतात, कुणाचं तरी ऐकतात, व्हॉट्सॲप ग्रुपवर आलेली माहिती फॉलो करतात आणि शेवटी चुकीची प्रेफरन्स देतात। चुकीचं पोस्ट निवडतात आणि नंतर म्हणतात माझं थोडक्यात राहिलं। पण खरं कारण काय असतं? योग्य गाईडन्सचा अभाव। आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो। कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कोणतीही थिअरी नाही सांगणार, मी तुम्हाला सांगणार आहे रिअल सिच्युएशनमध्ये काय करायचं, कोणत्या परिस्थितीत डी.एडला प्रेफरन्स द्यायचं आणि कोणत्या वेळी बी.एड निवडणं फायद्याचं ठरतं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या प्रोफाईलनुसार परफेक्ट डिसिजन कसा घ्यायचा। म्हणून मित्रांनो, हा व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा। कारण शेवटी मी तुम्हाला एक असा प्रॅक्टिकल टिप देणार आहे जो फक्त माहिती नाही तर तुमचा सिलेक्शन चान्स वाढवू शकतो। चला तर मग एकदम क्लिअरिटी घेण्यासाठी सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, प्रेफरन्स देण्याआधी सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर असणे खूप गरजेचे आहे। डी.एड आणि बी.एडमध्ये नेमका फरक काय आहे? कारण हा फरक समजला नाही तर प्रेफरन्स योग्य देणे जवळपास अशक्य आहे। चला तर अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। सर्वप्रथम डी.एडबद्दल बोलूया। डी.एड म्हणजे डिप्लोमा इन एज्युकेशन। ही डिग्री प्रामुख्याने प्रायमरी लेवल टीचिंगसाठी असते। म्हणजे जर तुम्हाला इयत्ता 1ली ते 5वी या वर्गांना शिकवायचं असेल तर डी.एड ही पात्रता खूप महत्त्वाची ठरते। या लेवलवर विद्यार्थ्यांचा पाया तयार केला जातो। इथे फक्त सब्जेक्ट शिकवणं महत्त्वाचं नसतं, तर मुलांना बेसिक रीडिंग, रायटिंग, अंडरस्टँडिंग आणि लर्निंग हॅबिट डेव्हलप करून देणे जास्त महत्त्वाचं असतं। म्हणून डी.एडमध्ये बालमानसशास्त्र, प्राथमिक अध्यापन पद्धती आणि मुलांशी संवाद कसा साधायचा यावर जास्त फोकस असतो। आता बी.एडबद्दल बोलूया। बी.एड म्हणजे बॅचलर ऑफ एज्युकेशन। ही डिग्री मुख्यतः अप्पर प्रायमरी, सेकंडरी आणि हायर सेकंडरी लेवलसाठी असते। म्हणजे साधारणपणे 6वी ते 10वी ते 12वीपर्यंत शिकवण्यासाठी बी.एड अधिक उपयोगी आणि आवश्यक असते। इथे टीचिंग स्टाईल पूर्णपणे वेगळी असते, कारण या लेवलवर विद्यार्थ्यांना सब्जेक्ट वाईज इन डेप्थ नॉलेज द्यावं लागतं। फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही मॅथ्स, सायन्स, इंग्लिश किंवा सोशल सायन्स शिकवत असाल तर त्या सब्जेक्टमध्ये स्ट्रॉंग पकड असणे खूप गरजेचे असतं। म्हणून बी.एडमध्ये सब्जेक्ट मेथोडॉलॉजी, लेसन प्लॅनिंग, क्लासरूम मॅनेजमेंट आणि ॲडव्हान्स टीचिंग टेक्निकवर भर दिला जातो। आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, डी.एड आणि बी.एड दोन्ही डिग्री असणे ही खूप मोठी स्ट्रेंथ आहे। कारण यामुळे तुमच्यासमोर दोन्ही लेवलवर अपॉर्च्युनिटीज ओपन होतात। पण नेमकं कुठे प्रिफरन्स द्यायचं हे तुमच्या करिअर गोलवर अवलंबून असतं। म्हणून सर्वात आधी हा फरक समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे। कारण योग्य समज म्हणजे योग्य प्रिफरन्स म्हणजे सिलेक्शनचा चान्स जास्त। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे प्रिफरन्स नेमकी कशावर ठरते? कारण बरेच जण इथे चूक करतात। ते काय करतात, कुणीतरी सांगितलं म्हणून प्रिफरन्स देतात किंवा रँडमली ऑप्शन निवडतात। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रिफरन्स हा गेसवर्क नाही, प्रिफरन्स हा लकचा गेम नाही, तर प्रिफरन्स हा एक स्मार्ट डिसिजन आहे। आणि हा डिसिजन घेण्यासाठी तुम्हाला 3 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी क्लिअर असायला हव्यात। पॉईंट नंबर 1, तुमचा इंटरेस्ट। सर्वात आधी स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, मला कोणत्या लेवलला शिकवायला आवडतं? जर तुम्हाला लहान मुलांसोबत काम करायला आवडत असेल, त्यांना बेसिक शिकवायला, त्यांचा पाया मजबूत करायला आवडत असेल तर डी.एड तुमच्यासाठी बेस्ट आहे। पण जर तुम्हाला सब्जेक्ट डीपमध्ये जाऊन शिकवायला आवडत असेल, जसं की मॅथ्स, सायन्स, इंग्लिशसारखे विषय डिटेलमध्ये एक्सप्लेन करायला आवडत असेल तर बी.एड तुमच्यासाठी परफेक्ट आहे। लक्षात ठेवा, इंटरेस्ट नसताना घेतलेला डिसिजन दीर्घकाळ टिकत नाही। पॉईंट नंबर 2, वॅकन्सी आणि अपॉर्च्युनिटी। दुसरी खूप प्रॅक्टिकल गोष्ट म्हणजे सध्या वॅकन्सी कुठे जास्त आहे? कधीकधी डी.एड पोस्ट जास्त निघतात, कधी बी.एडसाठी अपॉर्च्युनिटीज जास्त असतात। जर तुम्ही फक्त इंटरेस्ट बघून डिसिजन घेतला आणि तिथे वॅकन्सी कमी असेल तर सिलेक्शन कठीण होऊ शकतो। म्हणून स्मार्ट कॅन्डिडेट काय करतो, इंटरेस्ट आणि वॅकन्सी दोन्ही बॅलन्स करतो। जिथे चान्स जास्त आहे तिथे फोकस करतो। पॉईंट नंबर 3, तुमचा स्ट्रेंथ आणि सब्जेक्ट। आता तिसरी आणि इक्वली इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमची स्ट्रेंथ कुठे आहे
जर तुमची सब्जेक्टवर स्ट्रॉंग पकड असेल, जसं की मॅथ्स, सायन्स, इंग्लिश, तर BEd तुम्हाला जास्त सूट होईल. पण जर तुम्हाला बेसिक टीचिंग, कम्युनिकेशन आणि फाउंडेशन बिल्डिंगमध्ये कॉन्फिडन्स असेल, तर DEdमध्ये तुम्ही जास्त शाईन करू शकता. मित्रांनो, परफेक्ट प्रिफरन्स देण्यासाठी एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा. इंटरेस्ट प्लस वॅकन्सी प्लस 10 इक्वल्स टू राईट प्रिफरन्स. जर या 3 गोष्टी तुम्ही नीट इव्हॅल्युएट केल्या तर तुमचा डिसिजन कधीच चुकणार नाही. आणि एकदा डिसिजन क्लिअर झाला तर सिलेक्शनची वाट आपोआप सोपी होते. मित्रांनो, आता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे ॲक्च्युअल फॉर्म भरताना तुम्ही नेमकं काय करायला हवं. कारण थेअरी समजणं वेगळं, पण रिअल सिच्युएशनमध्ये योग्य डिसिजन घेणे वेगळे. आणि इथेच जास्तीत जास्त विद्यार्थी चूक करतात. म्हणून आता मी तुम्हाला एकदम प्रॅक्टिकल स्टेप बाय स्टेप गायडन्स देणार आहे, जे तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. स्टेप नंबर 1, नोटिफिकेशन केअरफुली रीड करा. सर्वात पहिली आणि सर्वात मोठी चूक म्हणजे नोटिफिकेशन न वाचता फॉर्म भरणे. मित्रांनो, प्रत्येक भरतीची रूल्स वेगळी असते. कुठे DEdला जास्त वेटेज असतं, कुठे BEd मॅन्डेटरी असतं, कुठे स्पेसिफिक सब्जेक्ट लागतात. जर तुम्ही हे नीट वाचलं नाही तर तुम्ही सुरुवातीला चुकीचा डिसिजन घेता. म्हणून लक्षात ठेवा, फॉर्म भरण्याआधी फुल नोटिफिकेशन शांतपणे वाचा, पात्रता आणि क्रायटेरिया क्लिअर करा. स्टेप नंबर 2, ब्लाइंडली प्रिफरन्स देऊ नका. दुसरी मोठी चूक म्हणजे कुणाचा ऐकून प्रिफरन्स देणे. माझ्या मित्राने असं केलं, व्हॉट्सअप ग्रुपवर असं सांगितलं, हे सगळं फॉलो करणं थांबवा. कारण प्रत्येकाची सिच्युएशन वेगळी असते. तुमचा स्कोर वेगळा असतो, तुमचा इंटरेस्ट वेगळा असतो, तुमची स्ट्रेंथसुद्धा वेगळी असते. म्हणून तुमचा डिसिजनसुद्धा तुमच्या बेसिसवर असायला हवा. स्टेप नंबर 3, सेफ आणि स्मार्ट स्ट्रॅटेजी वापरा. आता सर्वात प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी समजा. जर तुम्ही थोडं कन्फ्यूज असाल तर प्रिफरन्स देताना पहिल्या क्रमांकावर ते ऑप्शन ठेवा जिथे तुमचा सिलेक्शन चान्स जास्त आहे, आणि दुसऱ्या क्रमांकावर तुमचा इंटरेस्ट असलेला ऑप्शन ठेवा. याला म्हणतात सेफ प्लस स्मार्ट स्ट्रॅटेजी. स्टेप नंबर 4, फायनल चेक करा. फायनल सबमिट करण्याआधी एकदा स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा, मी ही प्रिफरन्स लॉजिकली दिली आहे का, की फक्त राईट डिसिजन घेतला आहे. जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर सबमिट करू नका. पुन्हा व्हेरीफाय करा, कारण एकदा फॉर्म सबमिट झाला तर करेक्शनचा चान्स मिळेलच असं नाही. मित्रांनो, सिलेक्शन फक्त डिग्रीवर ठरत नाही, तर तो तुमच्या डिसिजनवर ठरतो. योग्य वेळी घेतलेला एक स्मार्ट डिसिजन तुम्हाला हजारो कॅन्डिडेटच्या पुढे नेऊ शकतो. म्हणून घाई करू नका, कॉपी करू नका, समजून घ्या, ॲनालाइज करा आणि मगच प्रिफरन्स द्या. तेव्हाच तुमचं सिलेक्शन फक्त शक्यता नाही तर रियालिटी बनेल. मित्रांनो, आज आपण एक खूप महत्त्वाचा विषय पूर्णपणे क्लिअर केला आहे. DEd आणि BEd दोन्ही असताना प्रिफरन्स कशी द्यायची, कोणता डिसिजन तुमच्यासाठी योग्य आहे आणि चुका कशा टाळायच्या. आता मला एकच गोष्ट सांगायची आहे, तुमच्याकडे माहिती आहे, पण आता ॲक्शन घेणे तुमच्या हातात आहे. कारण नॉलेज मिळणं सोपं आहे, पण योग्य वेळी योग्य डिसिजन घेणे हेच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं बनवतं. मित्रांनो, हजारो कॅन्डिडेट्स फॉर्म भरत असतात, पण सिलेक्शन फक्त काही जणांचाच होतो. का? कारण ते स्मार्ट डिसिजन घेतात, ते घाई करत नाही, ते ब्लाइंडली कॉपी करत नाही. आणि मला खात्री आहे तुम्ही पण याच कॅटेगरीमध्ये येऊ शकता. पण फक्त एकच गोष्ट करा, आज जे शिकला ते प्रॅक्टिकली अप्लाय करा. फॉर्म भरताना, प्रिफरन्स देताना हा व्हिडिओ आठवा आणि स्वतःला विचारा, मी हा डिसिजन कॉन्फिडंटली घेतो आहे का. जर ॲन्सर हो असेल तर तुमचं सिलेक्शन जवळपास निश्चित आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला खरंच उपयोगी वाटला असेल तर लगेच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण इथे तुम्हाला मिळणार आहे रिअल गायडन्स, रिअल स्ट्रॅटेजी आणि रिअल रिझल्ट्स. मित्रांनो, डिग्री सगळ्यांकडे असते, पण सिलेक्शन त्यांचाच होतो जे योग्य डिसिजन घेतात. म्हणून स्मार्ट बना, कॉन्फिडंट बना आणि तुमचं स्वप्न सरकारी शिक्षक होण्याचं लवकरात लवकर पूर्ण करा. तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.